दम नहीं है आता सुटला दम आता 50 पुढे गेले त्यामुळे सुटला दम सगळी माहिती अशी मजा आली तर काय कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती 50,000 मतांनी आघाडीवरती आहे। आता 1 वाजत आलेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी हे आकडे स्थिरावलेले राहणार आहेत। त्यामुळे शाहू महाराज छत्रपतींचा विजय पक्का मानला जातोय। गुलाल कोल्हापुरात उधळला गेलाय आणि शाहू महाराजांची प्रतिक्रिया देखील पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल। यादी संभाजीराजे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती। हा विजय निश्चित होता, कोल्हापूरकरांचं प्रेम शाहू घराण्यावरती आहे असं ते म्हणालेले होते। ठाण्याचा आपण बघतो, शिंदे गटाचे नरेश म्हस्के आहेत ते आघाडीवरती आहेत, तर ठाकरे गटाचे राजन विचारे पिछाडीवरती बघायला मिळत आहेत। 99,000 मतांनी जर म्हस्के आघाडीवरती असतील तर शिंदे गटाच्या गोटात अजून एक जागा ऍड होतीये असं म्हणायला हवं। ठाण्यातली ही निवडणूक देखील अगदी अटीतटीची सकाळपासून सुरू होती, मात्र आता लीड वाढत गेलेला आहे आणि तो तब्बल 99,000 इतका झालेला आहे। मात्र राजन विचारे आता चांगलेच पिछाडीवर गेलेले आहेत। आता हा लीड तोडणं विचारांसाठी वाटतं तितकं सोपं अजिबात नाहीये। अमरावतीचा विचार करायचा झाला तर नवनीत राणा या 5,740 मतांनी आघाडीवरती आहेत। वानखडे यांना आतापर्यंत लाखात मतं मिळाले आहेत। नवनीत राणा देखील 1,17,000 इतकी मतं मिळालेली आहेत आणि राणा फार मोठ्या फरकाने नाही तर 5-5.5 फरकानं आघाडीवरती आहे। चंद्रपुरात प्रतिभा